आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सोन्याळ गावातील रहिवासी पूर्व भागात मंगळ कारभार, कृषी विभाग असू द्या, विद्युत महामंडळ असू द्या आणि पाटबंधारे विभाग असू द्या। पाटबंधारे विभागाचं म्हणायचं ठरलं तर फेब्रुवारी 1 तारीखला पाणी येते म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आला। आज तारीख आहे 21-22 मार्च। आजपर्यंत पाणी पूर्व भागात आलेलं नाही। पाणी येते तर कुंभारी, खोसारी, सनमडी, मायतळ, ढपळापूर या भागापुरतं म्हैसाळचं पाणी येते, पण खाली पाणी एकदा सुद्धा आलेलं नाही। आता इतकं बिकट परिस्थिती आलेलं, शेतकऱ्यांना तर सोडा, प्यायला सुद्धा पाणी, जनावरांना चारा नाही, पाणी नाही, अत्यंत बिकट परिस्थिती झाली। आणि ती अधिकाऱ्यांना विचारणा केला असता टेक्निकल प्रॉब्लेम आहे। जर शेतकऱ्यांना टेक्निकल प्रॉब्लेम त्याचा अर्थ कळत असेल तर ते शेती केलं असतं का? असं परिस्थिती तर पाण्याचं एकदम बिकट आहे। लवकरात लवकर म्हैसाळचं पाणी सोडावा। पाणी जर नाही आला 2-4 दिवसात सोन्याळ, माडग्याळ, बबलाव, उटगी, लकडेवाडी, बंडगरवाडी यातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून आंदोलन करायचं आम्ही ठरवणार आहे। का आंदोलन कुठल्या पद्धतीने करायचं, का साखळी उपोषण करायचं, का आमरण उपोषण करायचं, का रस्ता रोको करायचं, या 5-6 गावातील शेतकऱ्यांनी मिळून आम्ही ठरवणार आहे। त्याप्रमाणे कृषी विभागात सुद्धा अत्यंत भोंगळ कारभार। शेतकऱ्यांचं लागणचं बिल निघालं नाही आणि कोणताही बिल निघालं नाही 2-3 वर्षापासून। आणि दुसरी गोष्ट, आता युद्ध तिकडं चालू आहे। शेती उपयोग वस्तू त्यांच्याकडे स्टॉक असताना सुद्धा 250 रुपयाचं 2 इंची पाईप 500 रुपयाला त्यांनी विकायला लागले। त्यांच्याकडे स्टॉक कधी आला आणि त्यांनी कधी आणला त्यावर बघणारा कृषी अधिकाऱ्याचं अजिबात वचक नाही। ते शेतकऱ्यांना उघडण्याचं काम आता ते दुकानदार करत आहेत। पूर्ण जत तालुक्यात, एका गावात नाही, पूर्ण जत तालुक्यात शेतकऱ्यांना लुबाडायचं काम ते दुकानदारांनी करत आहेत। आणि तिसरी महत्त्वाचा मुद्दा, लाईट MSB वाले सोन्याळ गावात मोठं ट्रान्सफॉर्मर जळून जवळजवळ 8 दिवस झाला। फक्त शेतकऱ्यांना 2 तास लाईट देतात, ते पण पाणी 800 फूट बोरचे पाणी 2 तासावर पाणी किती येणार, शेतकऱ्यांचे पाणी काय करणार 2 तासात। आणि असं असताना ते अधिकाऱ्यांनी विचारल्यावर आम्ही वर रिपोर्ट दिलेला आहे, असं उडवडी उत्तर ते अधिकारी देतात। या सगळी मिळून शेतकऱ्यांना एकदम त्रास करत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असं परिस्थिती आलेलं आहे आता। ब्रिटिश काळात ह्यापेक्षा व्यवस्था चांगला होता। आम्ही बारीक असताना सुद्धा ऐकत होतो शेतकऱ्यांना काय काय पाहिजे, वीज आणि पाणी, वीज पाणी हे दोन्ही कधी पण मिळालं नाही। आणि जत पूर्व भागावर या सगळ्यांनी मिळून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी बिकट परिस्थिती आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करून लोकप्रतिनिधींनी सरपंचापासून खासदार साहेबांपर्यंत याकडे लक्ष घालून लोकांच्या अडचणी काय बघून लोकांचं अडचण सॉल्व्ह करण्यात यावं, असं आम्ही सगळे मिळून नम्र विनंती करतो। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।